तुमच्या मंत्रिमंडळात घेऊन माझे जवळचा मित्र, सहकारी, खंदा सहकारी वगैरे आता जे म्हणताय ते कशा करता? किंवा प्रधानमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली, उत्कृष्ट प्रशासक, पारदर्शक राजकारणी वगैरे वगैरे, आणि गृहमंत्र्यांना खास सरकारतर्फे पाठवलं ना त्यांना श्रद्धांजली वाहायला, किंवा भाजपचे अध्यक्ष आले नितीन नवीन, याचा अर्थ ते निर्दोष आहेत म्हणून तुम्ही आला. मग अशा निर्दोष व्यक्तीवरती केलेले आरोप मागे घेणं ही त्यांना खरी श्रद्धांजली आहे. बोला. चंद्रपूरच्या 3 नगरसेवकांचा अपहरणाचा प्रयत्न हा सह्याद्री आपल्या समृद्धी हायवेवर झाला पाहिजे. मारण्याची धमकी देखील दिली गेली. हे चंद्रपूरचं राजकारण आणि चंद्रपूरचं कशाला, महाराष्ट्राचंच राजकारण या पद्धतीने चाललेलं आहे. अद्याप मुंबईचा महापौर निवडला जात नाही. का निवडला जात नाही? तारखा पुढे पुढे जात आहेत. आता अजितदादांच्या जाण्याच्या निमित्तानं काही करतात, दादा गेले, अमुक गेले, हे सगळं बकवास आहे. यांच्यामध्ये अजून मतभिन्नता आहे. समित्यांचं वाटपाची चर्चा अडकलेली आहे. कोणी कोणत्या समित्या घ्याव्यात बरं का, त्याच्यावरून त्यांच्यामध्ये एकमत होत नाही, म्हणून ते महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलत आहेत. लक्षात घ्या, हे असं राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये. निवडणूक घ्या ना महापौर पदाची. नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यांना सभागृहात येऊ द्या, त्यांचा कार्यकाळ सुरू होऊ द्या. पण तुम्ही अजूनही थांबलेला आहात, कारण भाजपा आणि शिंदे गटामध्ये महापालिकेतले सत्तेचं वाटप हे अडकून पडले आहे. वृत्तपत्र सामनामध्ये जी बातमी आहे, ज्यात असं म्हटलं आहे की या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवा कायदा आणण्याच्या हालचाली सुरू आहेत, ज्यात विरोधी पक्षनेते पदासाठी आमदारांची संख्या निश्चित केली जाईल. बघा, हे शिवसेनेला किंवा विरोधी पक्षांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये यासाठी चाललेले डावपेच आहे. अत्यंत घृणास्पद असं एक कृत्य आहे की विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद, ज्याला कॅबिनेट दर्जा असतो, विधान परिषदेत सुद्धा मिळू द्यायचं नाही आणि विधानसभेत मिळू, याला हलकटपणा म्हणतात. आणि या हलकटपणामध्ये जे सामील झालेले आहेत ते महाराष्ट्राची बदनामी करतात लोकशाहीच्या दृष्टीनं. देवेंद्र फडणवीस असतील, पण ते अर्थात मोदींचे चेले आहेत, अमित शहाचे चेले आहेत, त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार तुम्ही? ज्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये ज्या सरकारनं विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना मागच्या रांगेत नेऊन बसवलं, त्यांच्याकडून तुम्ही विरोधी पक्षाचा सन्मान राहील ही काय अपेक्षा करताय? महाराष्ट्रात पण तेच होत आहे. चला, थँक्यू. सर्वेक्षण क्या हिंदी में क्या